ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, रविवारी आषाढी एकादशी आणि आता पंढरपूरला लाखोच्या संख्येने तुकाराम देऊन तुकारामाची आळंद देऊन ज्ञानेश्वराची दिंडी गेलेली आणि दिंडीत लोक पायी चालत गेलेले. चांगली गोष्ट आहे. पायी तीर्थयात्रा घडो, संत चरणी देह पडो. पण दिंडीत पायी जाणं याचा अर्थ काय आहे? का भगवंताचं नाव स्वतः घेणं आणि लोकांना जाऊन सांगणं. खरं मुळात देवाचं काम तेच आहे. स्वतः देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं नाव घेण्याकरता दुसऱ्याला प्रवृत्त करायचं. हा मूळ येतोय. तर नामदेव बघा, नामदेवासंग देव बोलत होते, देव जेवत होते. पण ज्या वेळेला चोखा मेळा आपला गोरा कुंभार ज्ञानेश्वर मुक्ताई तिथं गेले आणि त्याच्या डोक्यात थापटी मारल्यानंतर त्याला राग आला. मुक्ताई बोलली तू कोराच आहे. आणि मग तो भगवंत गेला. भगवंतानं सांगितलं का तू गुरु केलेलं नाही. आणि मग त्यांनी विसोबा खेचरला गुरु केलं. जिकडं पाय ठेवा तिकडे पिंडी दिसू लागल्या. आणि मग त्याला कळलं का भगवंत हा सगळ्या ठिकाणात आहे. आणि मी या व्हिडिओमध्ये लोकांना तेच सांगतो, भगवंत आपल्या हृदयात आहे, भगवंत आईबापात आहे, भगवंत चंद्र सूर्य हवा पाणी प्राणीमात्रात आहे. अनुरेणू थोकडा आणि तुका आकाशा एवढा. भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. आणि मग तेव्हा नामदेवाला कळलं. आज लोकांना फक्त देव मूर्तीत आहे हेच वाटतं, इतर ठिकाणी वाटत नाही. पण संतांनी दाखवून दिलं. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय केलं, ही वारकरी परंपरा फक्त कुठे महाराष्ट्रात आहे. पण नामदेव कुठे गेला? पंजाबमध्ये. नागावडीनाथाला जेव्हा भगवंताचं कीर्तन चालू होतं त्याला मंदिराच्या पुढं कीर्तन करून दिलं नाही. आणि मग त्याला पाठीमागं गेला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. पाणी प्यायला गेला तर हे ज्ञानेश्वर यांनी योग मायेने पाणी वरती आणलं. पण त्यांनी सांगितलं मला गरज नाही, त्याला असते तर मला पाणी दे. ती वीर आजही वाहती. मेलेली गाय होती. आणि मुसलमान राजानं सांगितलं जर तू ही गाय जिवंत केली नाही तर तुला आम्ही मारणार. बघा, 4 दिवसांना मेलेली गाय जिवंत केली कोणा? नामदेवानं. आजही पंजाबमध्ये भगवंताचं काम चालतंय. आणि निरंकारी पंथ, देव मूर्तीत नसून भगवंत हा सगळ्या ठिकाणी व्यापरेला आहे. हे कोण? निरंकारी म्हणतात. मग नामदेवानं काम केलं का भगवंत सगळ्या ठिकाणी आहे. तर नामदेवानं जसं पंजाबपर्यंत काम केलं तसं आपण सुद्धा गळ्यात माळ घातली आणि गळ्याला टिळा लावला. पण देवाचं नाव घेणं आणि देवाचे विचार नामदेवानं काय केलं तसे नामदेवासारखे आपण विचार घरोघर नेऊन पोचवा. भगवंत आपल्या हृदयात आहे, जे आपल्या आईबापात आहे. एकमेकावर प्रेम करा, प्राणीमात्र व दया करा आणि जगा आणि जगू द्या. हा संदेश जसा नामदेवानं दिला तसा आपण प्रत्येकानं करावा. तर आपल्याला खऱ्या अर्थानं वारी केल्याचा पुण्य मिळेल. जय भैरवनाथ महाराज की जय.